हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर गाईज, आज आम्ही जात आहोत राजगड, स्वराज्याची पहिली राजधानी एक्सप्लोअर करायला. तर लास्ट टाइम पण आपण गेलतो, फुल पाऊस चालू होता. आता पण फुल पाऊस चालू आहे, बट यावेळेस आपल्याकडे पावसाचे वस्त्र आहेत. सो लेट्स गो. आम्ही आलेलो आहोत राजगडावर. गाईज कधी बघा कधी गाईज, दुर्गराज राजगड, ढगांनी वेढलेला राजगड. गाईज राजगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आणि इथं आमचा आता नाश्ता चालू आहे. वडापावचा नाश्ता. तब्बल आय थिंक 1.5 तास लागेल तब्बल वर चढायला. सो लेट्स सी. आता आबाळ वगैरे आलंय. तर फायनली राजगडची चढाई आम्ही चालू केलेली आहे. हे बघा, हे सह्याद्रीत भटकंती आणि तब्बल आपल्याला तिकडे जायचंय, त्या डोंगरावर दुर्गराज राजगड. तर राजगडाला अशा 2-3 माची पण आहेत, प्लस बालेकिल्ला पण आहे. तर सगळंच आपण एक्सप्लोअर करणार आहोत. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब कंटिन्यू करत राहा. किती सुंदर वातावरण आहे. इकडल्या साईडला पूर्ण किल्ला दिसत आहे. इथं माची वगैरे पूर्ण खूपच सुंदर वातावरण आहे. ट्रेक करायला आम्हाला फक्त आता 15 मिनटं झाले तर, आणि असे बोर्ड वगैरे आम्हाला दिसत आहेत. या गडाच्या या अभयारण्यामध्ये विविध वन्य प्राणी या गडाच्या जंगलामध्ये आपल्याला बघायला मिळतात. जसं की वाघ झालं, आणि लिपाड झालं, चिता, रानमांजर आणि घोरपड वगैरे असे भरपूर वन्य प्राणी आहेत. कारण की हे प्रॉपर एक जंगल आहे. सह्याद्रीची भटकंती फक्त 2च जण करू शकतात, वारा आणि मराठे. सो लेट्स गो. विनर आता गाईज, तर आता गडाच्या एकदम पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. तर इथून आता दरवाजा वगैरे चालू होत आहे. तर इथं टबल इन्क्लाइन चढाई आहे एकदम 95 डिग्रीची, आणि तिथून आपल्याला वरती चढून गडाच्या एंट्रन्स द्वारमधून आतमध्ये जायचं आहे. आपल्याला आपले 2 बंधू मिळालेले आहेत. त्यांनी काल रात्री तिथं गडावर स्टे केलेला आहे. तर त्यांना एक्सपिरियन्स वगैरे विचारूया. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तुम्ही काय काय केलं गडावर? गडावर आम्ही काल रात्री आलो. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि मस्त वाटलं. वातावरण पण खूप छान आहे गडाचं. वरती स्वच्छता पण आहे खूप छान. बाकी गड खूप मोठा आहे. कमीत कमी आपल्याला जर गड पूर्ण फिरायचा असेल तर कमीत कमी 3 दिवस पाहिजे. तरी आम्ही ह्याच्या अगोदर पण, हा माझा दुसरा ट्रेक आहे. ह्याच्या अगोदर पण आम्ही केलेला आहे गड. आज आम्ही काल आलो होतो, आज स्टे केला आणि आज निघालो. गाईज, आता या चोर दरवाज्यातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. लिटरली यार, ढगाच्या वरती कसलं तर सुंदर दिसतंय. गाईज फायनली पोहोचलो गडावर. गाईज, आम्ही फायनली गडावर पोहोचलेलो आहोत. आणि इथं हे बघा, हो काय थंडी आहे. आणि हा नैसर्गिक पाण्याचा स्रोत. त्यांनी इथून पाणी कसं भरलं रे पोरांच्या? नाही, हे तिथनं जाता येतं, तिथनं पाणी भरता येतं, तिथनं पाणी भरता येतं. अरे हम बादलों में आ गए हैं. हे बादली आहे गाईज, बादली आहे. चक्क ढगामध्ये. लहानपणीचं स्वप्न होतं ढगाच्या वर उडायचं. ढगाच्या वर चलतोय आम्ही. काहीच दिसत नाही. इथं समोर एक मोठी इमारत आहे, म्हणजे असं एक घर टाईप स्ट्रक्चर आहे. ते घरचं स्ट्रक्चर सुद्धा दिसत नाहीये. गडावर पद्मावती देवीचं मंदिर आहे. जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे या ब्रह्मांडात राहतील तोपर्यंत हा भगवा असाच फडकत राहील. ऊन, वारा, पाऊस काहीही असो, स्वराज्याचा हा भगवा असाच फडकत राहील. तर मित्रांनो, राजगडाला तब्बल 3 माची आहेत आणि 1 बालेकिल्ला. पद्मावती माची, जी की मेन द्वार आहे गडाच्या आतमध्ये येण्यासाठी. त्यानंतर सुवेळा माची आणि संजीवनी माची, अशा 3 माचीने हे पूर्ण गड वेढलेला आहे. भाई, समोरचा रस्ता काय सुंदर आहे यार. राजगड एवढा सुंदर.
गाईज फायनली बाले किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. चला तर आता पूर्ण बाले किल्ल्यावरून साईडचा सिंहगड आणि तोरणा किल्ल्याचा व्ह्यू बघूयात. तर मित्रांनो फायनली बाले किल्ल्याच्या एकदम टॉपवर पोहोचलो आहोत आणि या साईडला आपल्याला बघायला मिळतं सदर. सदर म्हणजे इथं राजकुटुंब, त्यामध्ये राणी वगैरे राहण्याचं ठिकाण हे या साईडला सध्या पडक्या अवस्थेमध्ये आहे. पण गडाच्या एकदम टॉपला बाले किल्ल्यावर त्या टायमाला एकदम सगळं राजकुटुंब राहायचं. आणि इथं खाली पाण्याचा स्रोत आहे, पाणी साठवण्याची जागा. गडावर इतक्यावर तर पाणी आणणं शक्य नव्हतं, सो त्या टायमाला पाण्याची व्यवस्था पण इतक्या उंचावर केलेली होती. मित्रांनो गडाच्या उत्तरेस सिंहगड तब्बल 22 किलोमीटर अंतरावर स्थित आहे व गडाच्या पश्चिमेस तोरणा किल्ला 14 किलोमीटरच्या अंतरावर. आपल्याला बाले किल्ल्यावरून हे दोन्ही किल्ले आपल्याला हुबेहूब दिसतात. जेव्हा तानाजी मालुसरे सिंहगडाची लढाई लढत होते तेव्हा महाराज याच गडावरून सिंहगडावर जर